नमस्कार. तर मी कामगार योजनेमधील गृह उपयोगी वस्तूचा संच घेण्यासाठी आले, म्हणजे भांड्याची पेटी घेण्यासाठी आलेली आहे. तर तुम्ही इथं लाईन बघू शकता, तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, इथून चालू झाली तर हे रात्रीचे 11 वाजतापासून या लाईनीमध्ये लागलेले आहेत. तर गेट आता 8 वाजता उघडते म्हणते. तर इकडे 2 किलोमीटरची लाईन लागलेली आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहे, आताच एवढी लाईन लागलेली आहे. आणखी पब्लिक जमा व्हायचीच आहे. इथे एवढी गर्दी आहे आणि मी पण रात्रीचे 3 वाजतापासून घरून निघाली. तर मी थोडी एवढ्या मागे आहे. तर माझा नंबर लागण्याची शक्यता आहे म्हणा, नाही म्हणता येत नाही. थोडी जवळ आहे, आणखी गेट उघडायचंच आहे. पण तुम्हाला इच्छी मी आता थोडी मजा दाखवते की मागची बाई जर समोर आली तर इकडल्या बाया बघा कशा करते. आपल्याला भेटत ना पण किती एवढे म्हणून राहिले पण निघत नाही म्हटलं ते. आता थोडी नको जाबर तिथं जा ना, इच्छी लाईन नाही जात जा. हे बघा आता बसून द्यायला का तसंच म्हणायचं. पंढरपूरची लाईन. तर हे बघा, भांड्यासाठी लाईन लागलेली आहे. इथं भांडणं होण्याची पण शक्यता आहे. हे बघा, लोट बघा, कामगार योजना, कामगार योजना. मग आलो किती वाजता? 11 वाजता. खाली चिखल बघा आहे बघा, याच्यात उभी आहे लाईन. तर हे बघा, 5-6 हजार पब्लिक इथं जमा झालेली आहे पूर्ण. तरी गेट अजून उघडलेलं नाही आहे. खालची व्यवस्था उभं राहण्याची, इथं उभंही राहायला खूप येत आहे. गेट ओपन झालेलं नाही आहे आणखी. मग पब्लिक जर संतापली तर मग त्यांनाच भारी जाणार. आता 9 वाजत आलेले आहे. तर फायनली बांधकामगार योजनेची मला भांड्याची पेटी भेटलेली आहे बघा. तर 2 दिवसाबाद मला भेटली आणि मी आता घरी आणली. आणि याच्यामध्ये काय काय भांडे निघतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हे बघा, तर याची अशी पॅकिंग राहते. तर या पेट्याची खूप हाल झाले तिथं. अरे फेकजोगच होती. तर हे बघा, तर हे पाण्याचा मग स्टीलचा मस्त याच्यामधून निघालेला आहे एक. बापरे. आणि हा निघाला आहे आपला मसाल्याचा डब्बा, चटणी मीठाचा. आणि खूप असा भारी आहे, मस्त. तर माझ्या चुलीवरची चव या चॅनल साठी हा उपयुक्त ठरणार. आणि हा आहे कुकर. तर कुकर नंतर दाखवणार. मसाल्याच्या भांड्यातला चमचा बहुतेक.
हा मोठा ड्राम आणि याच्यात हे झाकण हे पाण्यावर ठेवायचं आहे. झाकणं हे गंजावर ठेवायच्या. एक खुलं आलं. हे 3 पॅकिंग आहे. हे 4 ताट जेवण्याकरिता. आणि एक कोपर आला कणिक चुरण्याकरता. मस्त आहे. आणि हे काय, हे कढई लहान आहे. तर कुणाला मोठे आणि कुणाला लहान ही गंज. तर 3 गंज याच्यात. आणि ह्या 8 वाट्या. ते बरोबर सट नाही आहे, कोणते कमी आणि कोणते जास्त आहे. ह्या 8 वाट्या. 4 ग्लास कमी जास्त आहे. आणि हे डब्बे 1 2 3 डब्बे. आणि हे 2 चमचे. भांडे संपले. तर याच्यातले काही भांडे वगळलेले आहे, कारण की बऱ्याच जणांना काही जास्त भांडे आलेले आहे, म्हणजे 60 बरोबर व्यवस्थित. तर यातले काही भांडे कमी आहेत असं मला वाटते. बस संपला. हा पाण्याचा मग झाला. भांडे खलास. तर अशा प्रकारे बांधकामगार योजनेमध्ये ही भांडे, घरगुती भांडे मिळालेले आहे. बघू शकता तुम्ही. याची क्वांटिटी चांगली आहे, पण याच्यामध्ये काही भांडे कमी दिले आहेत त्यांनी, कारण की आमच्या शेजारी आले त्याच्या सट व्यवस्थित, म्हणजे कुणाला 6 ग्लास आले आहेत तर याच्यामध्ये 4 ग्लास आहे. कुणा 6 वाट्या 6 ताट आहेत तर याच्यात 4 ताट आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. हे पॅकिंग करण्यामध्ये असू शकते, नाहीतर आणताना काहीतरी गडबड असू शकते. हे मला माहित नाही, पण मला अशा प्रकारे भांडे मिळाले. तर खूप मेहनतीने ही भांडे मिळाले. भांडे खूप मजबूत आहे आणि चांगले पण आहे. तर योजना चांगली आहे, फक्त थोडीशी गैरसोय आहे, कारण याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते लाईन मध्ये. कारण एका जागी जर आपण पेटी आणायला गेली तिथं 10,000 लोकसंख्या असते आणि पेट्यांची संख्या ही 500 असते. तर तुम्ही विचार करू शकता किती धांदळ होत असेल तिथं. तर मला 2 दिवस लागले पेटी आणायला. चला, तर मस्त आहे योजना. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला सुविधा करण्याची आवश्यकता आहे. तर सगळ्यात आवडती माझी वस्तू निघाली याच्यामध्ये. तर हा कुकर आहे. कुकर खूप मस्त दिला आहे यांनी. बघा, वजनही खूप आहे याला. आणि याच्यामध्ये 2 डब्बे आलेले आहेत. हा कुकर आहे. ही शिट्टी याची. तर आपल्या चुलीवरची चव या युट्यूब चॅनलला हे भांडे सगळे कामात येते. त्याच्यासाठी मी या पेटीसाठी एवढी झंझट घेतली. तर तुम्ही पण मेहनत घ्या आणि पेटी घरी आणा. चला, तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.